शेती आणि कृषी उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागत नसल्यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी मुंबई आणि पुणे शहरातील तब्बल 404 जणांनी आपल्या शेतीतून 1 कोटीहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचं दाखवल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत सुद्धा सोशल मीडियावर 2014 साली एक मेसेज फिरत होता। 2009च्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी आपलं प्रतिज्ञापत्र दाखल करताना आपल्या शेतीतून 52 कोटी रुपयांचे उत्पादन मिळाल्याचं नमूद केलं होतं। 2014 सालीच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी हेच उत्पादन 113 कोटी रुपये दाखवले। मात्र आपल्या मालमत्तेत किंवा संपत्तीत वाढ झाली नसल्याचं सांगत रेडिंकर दरानुसार आपल्या मालमत्तेची किंमत वाढल्याचं स्पष्टीकरण त्यानंतर त्यांनी दिलं होतं। मात्र देशातील राज्यातील तमाम शेतकऱ्यांची एकीकडे शेती तोट्यात असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना सुप्रिया सुळे यांनी केवळ 10 एकरात कोट्यवधींचा नफा कसा होतो असा सवाल उपस्थित करण्यात आला। बारामतीमध्ये अवघ्या 10 एकर शेतजमिनीसह सुप्रिया सुळे यांनी शेतकरी असल्याचा दावा केला आणि त्यांचा व्यवसाय हा शेती आहे। 2009च्या निवडणूक रिटर्न मध्ये त्यांनी या जमिनीतून कृषी उत्पन्न 52 कोटी दाखवलं होतं। त्यानंतर 113 कोटी हे 2014 साली झालेल्या निवडणुकीत दाखवलं। तुम्ही अफू पिकवली तरी इतकं कमवता येणार नाही, मग तुम्ही 113 कोटी कमवले कसे? एवढ्या छोट्याशा शेतीतून एवढी मोठी रक्कम कशी मिळू शकली? हे सर्व शेतकऱ्यांसाठी एक गूढ होतं। त्याचं रहस्य त्यांनी उघड करावं, जेणेकरून हजारो शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत ते जगू शकतील आणि समृद्ध होतील। त्यांनी असं केल्यास मला त्यांना नोबेल पारितोषिकासाठी नामांकित करायचं आहे असं देखील त्यावेळी कृषीशी संबंधित शेतकऱ्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे नेमकं मग वांग्याचा यामध्ये काय संबंध आला? वांग्याची शेती करून सुप्रिया सुळे यांनी 113 कोटी रुपये कमवले का? अशा चर्चा त्यावेळी होऊ लागल्या। त्यामुळे वांग्याचा नेमका किस्सा काय आहे तो आता आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। 2014 मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असतील त्या दरम्यान सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेण्यात आला होता। मतदारांच्या जवळ पोहोचण्याचं उत्तम साधन म्हणून याकडे राजकीय पक्ष पाहू लागले। त्यातच भाजपाने साकारलेल्या रम्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करण्यात येत होता। यावेळी भाजपाने खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणारे एक व्यंगचित्र ट्विट केलं। रम्याचे डोसच्या माध्यमातून भाजपानं सुप्रिया सुळेंनी 10 एकर शेतीतून 113 कोटींचे उत्पन्न मिळाल्यावर त्यावर सडकून टीका केली। भाजपाने वांग्याची शेती या शीर्षकाखाली एक व्यंगचित्र शेअर केलं। या आघाडीवाल्यांचा भ्रष्टाचार अजूनही लोक विसरले नाहीयेत। यांचे पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत, तरी म्हणतात की सत्ता आमचीच येणार, कसं काय शक्य आहे असा सवाल एक व्यक्ती रम्याला करतो। त्यावर रम्याही त्याला एक उत्तर देतो, जर बारामतीच्या आपल्या ताई 10 एकरात 113 कोटींची वांगी पिकवू शकतात तर जगात सगळं शक्य आहे असा टोला लगावत रम्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना दिसतो। 2009च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी आपला व्यवसाय शेती असल्याचं म्हटलं। त्यावेळी त्यांनी 52 कोटी रुपये शेतीतून कमवले असं सांगितलं। तर 2014 मध्ये 113 कोटी। यावरून आता पुन्हा एकदा भाजपनं त्यांना त्यावेळी घेरण्यास सुरुवात केली होती आणि असा काहीसा किस्सा जो आहे तो वांग्याच्या शेतीचा आणि सुप्रिया सुळेंचा आहे। सुप्रिया सुळे हे आपल्या शेतीमध्ये वांग्याची शेती करत नाहीत, मात्र ही शेती भाजपाने करायला लावलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो। आणि हो, हा प्रश्न आजही गुलदस्त्यातच आहे बरं का। 10 एकर शेतीतून 113 कोटी कसे कमवले होते? तुम्हाला काय वाटतं? व्यक्त व्हा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जरूर शेअर करा।